मुलीच्या लग्नासाठी आम्ही गेलो देहू आळंदीला. तिथं गेल्याच्या नंतर आम्ही सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असलेलं प्रसिद्ध मंदिर आम्ही पाहिला. तिथं सगळे निघालो. मंदिरही खूप छान होतं आणि खूपच भव्य होतं. आम्हाला दर्शनही सकाळची वेळ असल्याकारणाने जास्त गर्दी नव्हती. आम्हाला दर्शनही खूप छान प्रकारे भेटलं. नंतर आम्ही नदीच्या काठी खूप छान वाटलं सकाळ सकाळी का दर्शन घेतल्याच्या नंतर. पण आम्ही रात्रीचा प्रवास करून पहाटे तिथं पोचलो, त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. आणि लग्नाचाही कार्यक्रम असल्यामुळे 11 वाजता हळदीचा कार्यक्रम होता. लग्नाच्या हॉलपासून अर्धा किलोमीटर लांब होतं. नंतर आम्ही कार्यालयामध्ये आल्याच्या नंतर हळदीचा कार्यक्रम आटोपून घेतला. हळदीचा कार्यक्रम छान झाला. खूप छान सोय होती. कार्यालयामध्ये कसं असतं, सगळी गडबड असते. ज्या वेळेला पण गावात दारामध्ये लग्न असतं त्यावेळेला सगळं आपल्या वेळेनुसार आपल्या सोयीनुसार करत असतो. कधीच आपलंच लग्न मुहूर्तावर कधीच लागत नाही. 10 ते 15 मिनिटं ते पुढं मागे होतं. या कार्यालयामध्ये असं म्हणतात की जे ज्या वेळेत कार्यक्रम होते त्याच वेळेला सगळ्या जणी थकलेल्या असल्या तरी काही गडबडीमध्ये आपला आवरासारव करून प्रत्येक हजर राहिलं. माझा मुलगा शिव मला भरपूर ताप आला होता. माझ्या लग्नात लक्षच लागत नव्हतं, कारण मी त्याला वरती रूममध्ये झोपवलेलं. माझं सगळंच लक्ष तिथं होतं. मी पटापटा हळदी लावून माझ्या मुलाजवळ गेले आणि अक्षताचं टायमिंग होईपर्यंत मी तरी काही खाली आली नाही. नंतर इथं नवरदेवाची एंट्री झाली आणि लग्नाचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला. नंतर घरी आल्याच्या नंतर परत तेच पहिले बाडे 55 घराचे काम सुरू झाले आणि परत आणि पसारा धुयाचे साम्राज्य माझ्यावरती फिरू लागले. तर इथं माझा मुलगा शिवम थोडीफार मदत करतोय. त्याला सुद्धा त्याच्या जबाबदारीची एवढ्या लहानपणी जाणीव आहे. या गोष्टीचं मला खूपच कौतुक वाटतं. आणि थोडं करत किमान 22 दिवस झाले माझ्या घरात नुसता पसारा आणि पसाराच आहे. या पसाऱ्यामध्ये मी चांगला एक आठवडाभर आजारी सुद्धा पडले. पण आता थोड्या दिवसातच घराचं काम पूर्ण होईल या गोष्टीचं सुद्धा समाधान आहे. माझं जे देवघर होतं ते पाडलेलं ते सुद्धा खूप सुंदर तयार करून दिलं होतं. त्या लोकांनी मला ते पाडतानाच बोलले होते की वहिनी तुमचं मंदिर पहिल्यापेक्षाही छान आम्ही तयार करून देऊ. आणि मी फक्त त्या मंदिराकडेच बघत बसले. पण सगळी आवरासारव स्वच्छता झाल्याशिवाय काही नीटनेटकं दिसणार नाही, म्हणून आता स्वच्छतेचं अभियान मी हाती घेतलंय. तर कसं झालं घराचं काम आमच्या हे तुम्ही कमेंट करून सांगा. जेव्हा कधी पण पूर्ण स्वच्छता होईल त्यावेळेला मी व्हिडिओ अपलोड नक्कीच करून टाकेन. तर घराचं काम आमच्या कसं झालं हे बघायला सुद्धा काही सुद्धा दिसत नाही, कारण सगळीकडे धूळ उडते आणि कामापेक्षा धुळाच जास्त घरात दिसतोय. पहिला जो किचन कट्टा होता त्यावरच ग्रेनाइटचा टॉप टाकून आम्ही हा किचन कट्टा तयार केलाय. तुम्ही बघू शकता किती धूळ आहे.